पुढची बातमी आहे टोल संदर्भातली। टोलच्या विरोधामध्ये मनसेनं सातत्यानं आंदोलनं केली आहेत आणि दरम्यान नव्या एका आंदोलनाच्या निमित्तानं मनसेच्या मागणीला यशही आलंय। मुंबई पुणे महामार्गावर टँकर अपघात झाला त्यावेळेला वसूल करण्यात आलेला सगळा टोल IRB परत करणार आहे। टोल परताव्याची प्रक्रिया आठवड्याभरामध्ये सुरू होईल। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी एका अत्यंत संवेदनशील वायूला वाहून नेणारा टँकर अपघातामुळे उलटा पडला आणि त्यामुळे तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली होती। शुक्रवार शनिवारीची घाट बंद ठेवतात आणि त्या टायमाला जे जड अवजड वाहनांसाठी जे घाट बंद ठेवून साईडला उभे ठेवतात त्यावेळेला त्यांचा जो जड अवजड वाहनांसाठी 1000 ते 2000 रुपयाचा टोल घेतात आणि 4 तास त्या ड्रायव्हर लोकांना तिथे उभे ठेवतात। तर त्यांना कुठलीही सुविधा नसते, तिथे वॉशरूमची सुविधा नसते, खाण्याची सुविधा नसते, तरी सुद्धा 4 तास तिथे उभे असतात। तर आम्ही तेवढीच आज विनंती केली IRB टोल नाक्याला की ती जी काय पैसे वसुली आहे ती थांबवा। ज्या दिवशी तुमचा घाट बंद असेल त्या दिवशी ती वसुली थांबवा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यानंतर तुम्हाला कुठलेही पैसे वसूल करून देणार नाही। बऱ्याच मागण्या त्यांच्या आहेत, त्या सगळ्या मार्गांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यातली प्रमुख मागणी त्यांची त्यातली होती की त्या दिवशी अपघाताच्या वेळी जे काही वाहतूक कोंडी झाली त्यावेळेस जे टोल काही प्रमाणात जो गोळा केला गेला तो रिफंडच्या बाबतीत त्यांची महत्वाची मागणी होती। तर या निमित्ताने मी त्यांना पण नमूद केलेलं आहे आणि आपण सांगू इच्छितो की याबाबत शासन आणि महामंडळ सकारात्मक आहे, याच्यावर कार्यवाही पण प्रगतीत आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये रिफंड बाबतची योग्य ते कार्यवाही करण्यात येईल।